ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आता 2 दिवसानंतर कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर सायली सुभेदारांचे घर आणि तेथील सर्व आठवणी सोडून तेथून निघून जाणार असते. सायली सुभेदारांचं घर सोडून गेली आहे हे सुभेदारांना कळल्यावरती त्यांना खूप मोठा धक्का बसणार असतो. तर घर सोडून गेलेल्या सायलीला अर्जुन जीवाच्या आकांताने तिचा शोध घेऊन तिला नीट समजावणार असतो. ज्यावेळी अर्जुन सायलीला भेटतो तेव्हा सायली अर्जुन सोबत घरी परत येण्यासाठी नकार देते. तर आता खूप मोठा धमाका होत एक रोमॅन्टिक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच अर्जुन आता सायलीला प्रपोज करणार असतो. तो स्वतःच्या मनातील प्रेम व्यक्त करत सायलीला त्याच्या प्रेमाची कबुली देणार असतो आणि तिला कायमचंच आपल्या आयुष्यात आणि सुभेदारांच्या घरात घेऊन येणार असतो. तर आता सायली कोणालाही काहीही न सांगता गुपचूपपणे ते घर सोडून कसं जाणार आणि त्यानंतर अर्जुन सायलीचा शोध घेऊन तिला प्रपोज कसं करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेमध्ये सायलीने अर्जुनला कॉन्ट्रॅक्ट 2 दिवसांमध्ये संपणार आहे याची जाणीव करून दिलेली असते आणि त्याबरोबर सायलीने येणाऱ्या प्रत्येक तारखेला गोल करून ठेवलेलं असतं. सायलीच्या तोंडून कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे ही गोष्ट ऐकल्यावरती अर्जुनला खूप मोठा धक्काच बसतो. कारण सायलीने त्याला कधीच सोडून जाऊ नये असं अर्जुनला वाटत असतं. अर्जुन सायलीला प्रपोज करण्यासाठी खूप घाबरत असतो. तर सायलीला सुद्धा अर्जुनला सोडून जाऊ वाटत नसतं. सायलीचा जीव अर्जुनसाठी खूप तळमळत असतो. सायली आता नाईलाजाने खूप मोठं पाऊल उचलत असते. ज्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट संपलेलं असतं त्या दिवशी सायली कोणालाही काहीही न सांगता सर्वजण झोपलेले असतात त्यावेळी सायली अर्जुनला एक चिठ्ठी लिहून ठेवते आणि गुपचूप स्वतःची बॅग भरून तेथून जाण्यासाठी निघते. सायली जात असताना सुभेदारांच्या पूर्ण घरामध्ये फिरत असते. तेथून जाताना ते घर त्या घरातील सर्व आठवणी सोडून तिला जाऊच वाटत नसतं. तिचा त्या घरातून पायच बाहेर निघत नसतो. सायलीचा जीव सुभेदारांमध्ये आणि तेथील माणसांमध्ये आणि सर्वात जास्त तर अर्जुनमध्ये गुंतलेला असतो. सायली आता तिच्या मनावरती काळजावरती दगड ठेवत खूप मोठं पाऊल उचलत सायली घराच्या बाहेर पडणार असते. सायली घराबाहेर जात असताना तिचा पदर अचानक दरवाजामध्ये अडकतो. सायली पाठीमागे वळून पाहते तेव्हा तिचं लक्ष प्रतिमाच्या फोटोकडे जातं. प्रतिमाचा फोटो सायली पाहत असते तेव्हा सायलीच्या कानावरती तिचे आणि अर्जुनचे आवाज पडायलेले असतात. ते त्यांचे लहानपणीचे आवाज ऐकून सायलीला काय होत आहे हे तिला कळतच नसतं. परंतु सायली त्या सर्व गोष्टी मागे टाकते. त्यानंतर सायली देवी आईसमोर जाते. तिथे हात जोडून म्हणत असते की या घरातील माणसाने मला खूप प्रेम दिलं आहे. हे घर सोडून मला जाऊ वाटत नाहीये. आईने तर मला स्वतःची मुलगी मानलं होतं. प्रत्येक संकटामध्ये आई माझ्या पाठीशी उभी राहिली. परंतु आज त्यांना मी ही गोष्ट न सांगता चालली आहे. परंतु माझा नाईलाज आहे. जर मी त्यांना सर्व सांगितलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल आणि अर्जुन सरांसाठी सुद्धा ही गोष्ट खूप जड होईल. या घरातील लोकांनी मला खूप प्रेम दिलं, माया दिली. परंतु आता यांची जास्त फसवणूक मी करू शकत नाही. देवी आई मला माफ कर. असं म्हणून सायली अखेर सुभेदारांच्या घरातून बाहेर पडते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन जेव्हा उठतो आणि तो पाहतो की सायली त्याच्या आजूबाजूला सुद्धा दिसत नसते. अर्जुन खूप घाबरलेला असतो. त्यानंतर अर्जुन कॅलेंडरकडे पाहतो तर तो खूप घाबरतो. त्याच्या लक्षात येतं की आज तर कॉन्ट्रॅक्ट संपला आहे आणि मिसेस सायली नक्कीच मला सोडून गेल्या असतील. अर्जुनच्या डोळ्यात खूप अश्रू येत असतात. अर्जुन ढसाढसा रडत असतो. तर अर्जुन तिथे टेबलावरती पाहतो तर तिथे सायलीने अर्जुनसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते. जेव्हा अर्जुन ती चिठ्ठी वाचतो तेव्हा त्यामध्ये लिहिलेलं असतं की अर्जुन सर, मी सर्वांना सांगून सर्वांसमोर बाहेर पडू शकत नव्हते. कारण यांना जर समजलं की यांच्या घरात मी फक्त 1 वर्ष यांची सून बनून राहत होते हे ऐकल्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का बसेल. त्यांना ते सहन होणार नाही. म्हणून मी कोणालाही काहीही न सांगता गुपचूप इथून निघून जात आहे. अर्जुन खूप रडत असतो. अर्जुनच्या हातातून ती डायरी खाली पडते आणि त्याच डायरीमध्ये ते पान उघडतं की ज्यामध्ये सायलीने स्वतःच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. सायलीने स्वतःच्या मनातील प्रेम त्या डायरीमध्ये व्यक्त केलेलं असतं. अर्जुन ते वाचतो तेव्हा
अर्जुनचा आनंद अनावर होतो, कारण अर्जुनसाठी हे खूप मोठं सरप्राईज असतं. कारण सायलीने डायरीच्या माध्यमातून खास अर्जुनला प्रपोज केलेलं असतं आणि तिथे तिच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. त्यानंतर अर्जुन सायलीला शोधण्यासाठी जाणार असतो. इतक्यातच कल्पना त्याला हाक मारते. कल्पना अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, खूप वेळ झाला, आज सायली खाली आलीच नाहीये. ती खूप थकली आहे वाटतं. ती आणखीनही झोपली आहे का? तिथे कल्पनाला सायलीची वेगळीच काळजी वाटत असते. तिथे अर्जुन खोटं कारण सांगत कल्पनाला म्हणतो की नाही आई, सायली कदाचित मंदिरामध्ये गेली आहे वाटतं. तिथे अर्जुन खूप खुश असतो. कल्पना अर्जुनला खुश पाहते तेव्हा ती अर्जुनला विचारते की काय झालं अर्जुन, तू आज खूप खुश दिसत आहे, नेमकं कारण काय? तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की आई, मला माझ्या आयुष्यातील सर्वात गोष्ट आज मिळाली आहे. अर्जुन कल्पनाला सांगतो की मी आता एका महत्त्वाच्या कामासाठी चाललो आहे आणि मी येताना सायलीला सोबत घेऊनच येईन. तर तिथे अर्जुन खूप खुश होऊन गेलेला असतो. तर इकडे कल्पना विमलला म्हणत असते की अर्जुन आज खूप खुश आहे. नक्कीच सायली आणि अर्जुनमध्ये जे वाद होते ते आज मिटले असावे. हे दररोज उगाचच छोटी छोटी भांडणं करून एकमेकांवरती रुसून फुगून परत एकत्र येतात आणि आता सुद्धा असंच काहीतरी झालं असेल, असं बोलून कल्पना आणि विमल तिथे खूप हसत असतात. अर्जुन तेथून डायरेक्ट कुसुमताईकडे जातो. तिथे अर्जुन विचारतो की सायली कुठे आहे, मला तिच्याशी बोलायचं आहे. तेव्हा कुसुम म्हणते की सायली इकडे आलीच नाही. तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, आलीच नाही म्हणजे? आमचं काल कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे. मिसेस सायलीनी माझ्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहिलं होतं की त्या घरच्यांना ही गोष्ट सांगू शकत नाहीत, म्हणून त्या घरातून गुपचूपपणे कुठेतरी गेल्या आहेत. मला वाटलं की सायली येऊन येऊन तुमच्याकडेच येणार आहे, ती दुसरीकडे कुठे जाणारच नाही, म्हणून मी तुमच्याकडे आलो. तेव्हा कुसुमताई म्हणते की सायली तुम्हाला भेटत नाही म्हणजे काय? तुमचे परत आणखीन वाद झाले आहेत का? तुम्ही सायलीला काही बोलला आहात का? मी तुमच्याकडून शपथ घेतली होती ना, आता 2 दिवसात कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे आणि तुम्ही सायलीला दुखवलेलं मला अजिबात चालणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही कुसुमताई, मी सायलीला दुखवलेलं नाही. आता आपल्याला भांडणं न करता सायलीला लवकरात लवकर शोधावं लागेल. तिथे कुसुमताई खूप घाबरते. ती स्वतःशीच बोलते की सायली असं कोणालाही काहीही न सांगता कुठे जाऊ शकते. तिने कोणाला तरी सांगायला हवं होतं. तिथे अर्जुन आणि कुसुमताई दोघेही सायलीला कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न करत असतात, परंतु सायली फोन काही उचलत नसते. त्यानंतर अर्जुन लगेचच चैतन्याची मदत घेतो. तो चैतन्याला म्हणत असतो की अरे चैतन्य, मला मिसेस सायली कुठे सापडत नाहीयेत. काल आमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे आणि त्या घर सोडून गेल्या आहेत. मला वाटलं की त्या कुसुमताईकडे गेल्या असाव्या, परंतु मी त्यांना किती शोधलं, तिकडे सुद्धा गेलो, परंतु त्या मला कुठेही सापडल्या नाहीत. आता आपल्या दोघांना जाऊन त्यांना शोधावं लागेल. त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य सायलीला शोधण्यासाठी जातात. अर्जुनच्या लक्षात येतं की सायली नक्कीच मंदिराकडे गेली असावी. तो लगेचच गाडी मंदिराकडे वळवतो. तिथे पोहोचल्यानंतर पाहतो तर सायली एकटीच बाकावरती बसलेली असते आणि सायली खूप रडत असते. त्यानंतर अर्जुन सायली जवळ जातो. सायली अर्जुनला पाहते तेव्हा ती तिचे डोळे पुसते. तिथे अर्जुन सायलीला विचारतो की काय तुम्हाला सांगून जाता येत नव्हतं का? मी तिकडे तुम्हाला शोधण्यासाठी कुसुमताईकडे सुद्धा गेलो होतो. तुम्ही, कुसुमताई, मी किंवा चैतन्य, आमच्या तिघांपैकी कोणाला तरी सांगून जायला हवं होतं. तिथे सायली अर्जुनने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नसते, कारण सायलीच्या मनात फक्त प्रेमाचीच भावना असते. सायलीला अर्जुनपासून दूर जाऊच वाटत नसतं आणि याच कारणामुळे ती खूप आतल्या आत रडत असते. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तेव्हा सायली विचारते कुठे? अर्जुन म्हणतो, कुठे म्हणजे काय? आपल्या घरी. तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सर, आपल्या घरी? आपलं कॉन्ट्रॅक्ट तर कालच संपलं आहे. मग आता मी तुमच्या घरी येऊन काय करणार आहे? आणि तसंही तुमच्या आणि माझ्यामध्ये आता कोणतंही नातं उरलेलं नाहीये. परंतु अर्जुन सायलीला सुभेदारांच्या घरी परत घेऊन जाण्यासाठी खूप आग्रह करत असतो, परंतु सायली येण्यासाठी नकार देत असते. सायली म्हणत असते की तुम्ही मला सांगा सर, आता आपल्यामध्ये असं कोणतं नातं की ज्यामुळे तुम्ही मला घरी नेण्याचं विचारत आहात आणि तुम्ही कोणत्या नात्याने मला घरी घेऊन जाण्यासाठी आला आहात? परंतु तिथे अर्जुन मात्र शांत बसत असतो आणि तो
फक्त सायलीला घरी येण्यासाठी आग्रह धरत असतो. तिथे सायली म्हणत असते, अर्जुन सर, तुम्ही मला असं एक कारण सांगा की ज्यामुळे मी तुमच्या घरामध्ये तुमच्या माणसांमध्ये परत येईन. तिथे अर्जुनच्या डोळ्यांमध्ये पाणी येत असतं. अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही माझ्यासाठी त्या डायरीमध्ये जी चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि त्या डायरीमध्ये तुम्ही जे काही लिहून ठेवलं आहे ते मी वाचलं आहे. हे ऐकल्यावरती सायली खूप घाबरते. तिला वाटत असतं की जर अर्जुन सरांच्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीच नसेल तर ते माझ्यावरती खूप चिडतील. परंतु तिथे अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली, तुम्ही ही गोष्ट सांगण्यासाठी इतका उशीर का केलात? तुम्ही जर तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ही गोष्ट मला आधीच सांगितली असती तर सुभेदारांच्या घरातून मी कधीच तुम्हाला बाहेर पडू दिलं नसतं. हे ऐकल्यावरती सायलीला आश्चर्याचा खूप मोठा धक्काच बसतो. तिथे सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? तुमच्या मनात काय आहे ते मला स्पष्ट सांगून टाका. तुम्ही मला काय बोलत आहात ते मला समजत नाहीये. तुम्ही फक्त एक कारण द्या की मी तुमच्या घरी का यायचं आहे. तर तिथे अर्जुन सायलीचा हात हातामध्ये घेतो. अर्जुनच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असतं. अर्जुन सायलीचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणतो की मिसेस सायली, मी सुद्धा तुमच्या प्रेमामध्ये पडलो आहे. तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ही गोष्ट तुम्ही मला आधीच सांगितली असती तर मी तेव्हाच तुम्हाला प्रपोज केलं असतं. तिथे सायली म्हणते, मग सर तुम्ही इतका उशीर का केलात? तिथे अर्जुन म्हणत असतो की आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये काही नियम लिहिले होते. त्यामध्ये एक क्लॉज आडवा येत होता. तर ती म्हणजे समोरच्या मनामध्ये जर प्रेमाची भावना निर्माण झाली तर दुसरा सोडून जाऊ शकत होता आणि मला तुम्हाला कधीही गमवायचं नव्हतं मिसेस सायली. फक्त तेवढ्याच गोष्टीसाठी मी तुम्हाला माझ्या मनातील काहीही सांगितलं नाही. माझं सुद्धा तुमच्यावरती. अर्जुन म्हणतो, तुम्ही आता तुमच्या तोंडातून तुमचं प्रेम व्यक्त करणार नाहीत का? तुम्ही त्या डायरीमध्ये जे लिहिलं आहे ते मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. तर आता सायली अर्जुनला म्हणते की माझंही तुमच्यावरती खूप प्रेम आहे अर्जुन सर. त्यानंतर अर्जुन आणि सायली कायमचं कॉन्ट्रॅक्ट मोडून लग्न करणार असतात. तर आता अर्जुन कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा हा विषय घरी सांगणार का आणि त्यानंतर कोणता धमाका होऊन पूर्णाजी अर्जुन आणि सायलीच्या खऱ्या प्रेमाला लग्नामध्ये रूपांतरण करण्यासाठी परवानगी देणार का, हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.